बाते शेवटच्या क्षणाला जाऊन चेंडूला अडवलं नव्हे तर तब्बल 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आले. म्हणजे सुरुवात चांगली आहे. नक्कीच सुरुवात चांगली म्हणता येईल बिकॉज आतापर्यंत संघर्ष फार मोठा केला या दोन्ही संघांनी. इथपर्यंत पोहोचले त्यासाठी फार मेहनत होती, त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलाय आणि आता मात्र या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये 2 दीपेनने सुरुवात केलेली आहे. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय बॉटम हँडच्या सहाय्यानं टायमिंग प्रॉपर आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. प्रॉपर टायमिंग फुलटॉस चेंडू दिशा दिली गेली आणि इतक्या वेगाने दिशा दिली ना की एका टप्प्याने चेंडू सीमारेखा पार चौकार. सुरुवात चांगले. 2 चेंडूचा खेळ झाला. 6 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा हो ड्राईव्ह केले चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू निघून चालला परंतु क्षेत्ररक्षक घेतो लॉंग ऑफ कडून. तोपर्यंत बरोबर दीपेनने आतापर्यंत ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या 3 चेंडू मध्ये करून दाखवली त्या सुरुवातीची खऱ्या अर्थानं गरज होती. येस कौस्तुभ अगदी सहमत आहे तुझ्याशी. पण ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय ज्यामध्ये बॉटम हँड पाहा त्याचं किती स्ट्रॉंग आहे. जे दोन्ही फटके तुम्हाला पाहायला मिळाले ते फक्त बॉटम हँडच्या सहाय्याने होते. इथे स्लॉक स्वीपचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचं कौतुक. अपील होते. येस होकारार्थी मान हललेली आहे आणि दुसऱ्या बाजूने खेळाडू वृत्ती देखील पाहायला मिळते दीपेन कडून. तो निघाला पॅव्हलियनच्या दिशेने. पहिला धक्का. थँक्यू डीसे. पहा एक विनंती असेल एक बॅट्समन आउट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येणारा नवीन फलंदाज जास्त वेळ घेऊ नका आपण. जे आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियम पाहायला मिळतात कदाचित तसे नियम लागू केले तर पॅनल्टी तुम्हाला बसू शकते. प्लीज चला तर पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असणार. बलिराम किणी वेडी यांच्याकडून. हो काय सुरेख चेंडू. काय सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतलंय आणि अक्षरशः बीट केलंय. आल्या चिरागला. डिसिप्लिन बॉलिंग. फार सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे आणि पडल्याबरोबर इथे आतमध्ये आला होता चेंडू. इम्पॅक्ट ऑस्टमचा थोडासा बाहेर अन्यथा अपील करण्यात आली असती. करंट रेट 9.60. बॉल बॅक पीडॉनला फिल्डर रनआउटची संधी असेल. क्रीज सोडली आहे. मैदानी सोडावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये जितकी त्यांची चांगली बॉलिंग ऍक्शन आहे तितकीच चांगली त्यांची हेअरस्टाईल देखील आहे. मॉडर्न डे क्रिकेटर आहेत. सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं गोलंदाज किरणला आणि आता मात्र येतोय तो प्रवीण भोईर. या व्यक्तिमत्वाची खरं तर आमच्या या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जो आजचा तुम्हाला पोल पाहायला मिळतोय जे 10 संघ होते सफाई वैतरणा विभागातील आणि त्यासोबत विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे ओनर महेंद्रजी भोईर त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. या दोन्ही व्यक्तिमत्वांमुळे आज इथे हे सर्व संघ आले. आमच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण अर्नाळकरांच्या वतीनं होळीपाडा चषकाच्या मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार. लॉंग ऑनला चेंडू सिंगल पूर्ण झालेली आहे. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पुढे 9 वरती. काय वाटतं कौस्तुभ तुला की 4 षटकांच्या अखेरीस कुठपर्यंत पोहोचेल दांडा खाडी संघ? हा जर विचार करत झाला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये सुरुवात चांगली होती परंतु त्यानंतरचे 2 विकेटने पूर्णपणे ते मोमेंटमला शिफ्ट आणून ठेवलंय आणि इतकं शिफ्ट आणलंय ना की अखेरकार आतापर्यंत चर्चेस भाग पडलाय की 35चा पल्ला पार होणार की 40चा पल्ला पार होणार. नक्की. आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी आपल्याला फक्त 31 दाखवतोय. त्याचं कारण आहे करंट 107.71 ते वाढवायचं बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 विकेट जरी टॉप ऑर्डर मधले पडले असले तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पुन्हा तोच फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं फंबल पण यावेळेला धाव तो देणार नाही. किरण आहे त्याने पहिलं षटक टाकलं होतं.
इथे येतोय डॉट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 या आकड्यावरती. 2 गडी बाद. टॉस आहे पण मिस टायमिंग. काउ फेसला फिल्डर येत आहेत. थ्रो केला जाईल. फर्स्ट रन तर कम्प्लीट झाली होती. इथे संपूर्ण कॉल होता तो चिरागचा होता. जर ही रन कम्प्लीट करायची असती तर चिरागला डेंजर एंडला पोहोचायचं होतं. त्यामुळे त्याचा कॉल असणं फार गरजेचं होतं. त्याचा नकार होता दर्शनला. मी इथे एकच जाव. धावसंख्या 11. 4 चेंडूचा खेळ झालाय. 11 धाबा धापलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रवीणने आतापर्यंत सुरुवात चांगली केली. म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या षटकामध्ये किरणने करून दाखवली होती त्याचं उत्तर आतापर्यंत प्रवीणने या पहिल्या 4 चेंडूमध्ये दाखवलंय. डिसिप्लिन बॉलिंग. अगोदर प्रवीण आणि माफ करा आता प्रवीण आणि अगोदर किरण. 4 चेंडू 11 धाबा धावपलकर. एखादा फटका एक्झिक्यूट करणं तितकंच महत्वाचं आहे कारण त्या धावपलकापर्यंत पोहोचाय त्या टार्गेट सेट करावा लागणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. वेगवान चेंडू यष्टांच्या थोडासा बाहेरून गेलाय परंतु बॅटरने बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू आला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. हा ऍक्शन रिप्ले पंचांच्या डाव्या बाजूने. वाईड यॉर्कर बँक ऑन टार्गेट. यावेळेला टार्गेट केले लॉंग ऑन ला. ओव्हर बॉल रेड स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आलाय चिरागचा बॅट मधून. मागचा चेंडू हुकला होता तो राग काढत असताना चिरागचा षटकार. पन्नासावा षटकार. पिकअप शॉट. 50वा षटकार होता आणि या षटकारासाठी पारितोषिक आलंय 200 रुपयांचं बहिरामची वेडी साहेब यांच्याकडून. स्कोर 17 आहे. 17. 50 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेले आहेत. होईपाडा चषकामध्ये आपण 50 षटकार बघितले. जवळपास 50 चौकारी बघितलेले आहेत. पण एक विकेट हॅट्रिक बाकी अजूनही. एक अर्धशतक देखील बाकी आहे. थिंक पाहूयात पुढच्या 2 दिवसांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळू शकतं कौस्तुभ. कारण उद्या आणि परवा आणि रथी महारथी आणि नामवंत संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. उद्या सॅटरडे शनिवार आणि उद्याचा लोड्स देखील तुमच्या समोर आणू आम्ही. कोला टाकलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल. कौस्तुभ आपण चर्चा करत होतो की 35 ते 40 पर्यंत पोहोचतील पण सध्या सुरू असलेली बॅटिंग वाटत नाही की 40 पर्यंत पोहोचतील. पण ही मॅच त्यांनाही जिंकायचे त्यामुळे सहसा तेही अपेक्षा सोडणार नाहीत. चिरागकडे ती क्षमता आहे ज्याच्या बॅटमधून षटकार आला. दर्शनने मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती पण आता ते पुन्हा त्याला आठवावं लागेल. चौकार षटकारांचं दर्शनला घडवावं लागेल जर दांदाखाडीला 40च्या पुढे पोहोचायचं आहे तर. 18ला 2. हा ना आता सर्वांच्या नंतर चिराग असणार आहेत कारण एखादा फटक्यात अजून एक्झिक्यूट करेल का. पुन्हा एकदा जय सज्ज होतोय. ऑन साइडला उडवलं चेंडूला. डीपच्या खेळाडूच्या वरून चेंडू सीमार्ग पार. षटकार. 6 धावा. थँक्यू. मी मगाशीच उल्लेख केलेला. थँक्यू थांबवतोय. मी मगाशीच उल्लेख केलेला चिरागवर नजर असणार आणि चिराग ऑन झालाय. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे फेकून दिला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा गॅप मध्ये बॉल. काय फटका. सच एक्सलंट एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. चिराग सुसाट सुटलाय. षटकारासोबत चौकार. थँक्यू डीजे. पॉवरफुल स्ट्रोक. पॉवर जनरेट आणि त्या पॉवर जनरेटला आतापर्यंत दाखवून दिले षटकामध्ये. काय जयेश्वर इकडून कमबॅक करेल. जयेश्वर केलेला हल्ला बोल आणि काय इकडून जयेश त्याला उत्तर देईल का हे कालवेला सांगणार आहे. मोठा फटका साईडला. बराच वेळ चेंडू हवेत. लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक येतोय. जय टिपलाय. नखेरकार आलंय उत्तर जयेशचं आणि 3रा हादरा टीम दांडीखेडी संघाला. गॉन.
रे. बोला जय श्रीराम. चला छंद नाही राबाचा तो देह काय कामाचा. कमबॅक चांगला राहिलाय चिरागच्या विकेटने. अवधूत येतोय आता. ड्राईव्ह केलाय डीप मध्ये चेंडू चाललेला आहे जिथे फिल्डर फार वेगाने. गुड फिल्डिंग आणि रॉकेट थ्रो जो ॲक्युरेट आलाय. आता स्ट्रायकिंग एंडला सिंगलच मिळणार आहे. या सिंगलने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आता आपल्याला पाहायला मिळतोय तो 29. चिरागच्या इनिंगने धावफलक 4 झाला. 29 धावा. आणि हा चिरागचा तुम्हाला वॅगन व्हील पाहायला मिळतोय सध्या तरी. 8 बॉल 17. सिंगल त्याचा बॅटमधून एक आपल्याला पाहायला मिळाली होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये होती. पण त्यासोबत आपण जर बघितलं तर एक तुम्हाला चौकार पाहायला मिळाला जो कवसला होता आणि एक षटकार आपण बघितला होता जो काऊ फेसला होता. 17 धावा. हा पहिला षटकार ज्याचा बॅटमधून आला होता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. त्यानंतर दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. खडे खडे जागेवर उभा होता आणि त्या चेंडू काऊ फेसला क्लिअर केला होता. आणि हा एक्स्ट्रा कव्हरला नेत्रदीपक डोळ्यांचं पारणं फेडणारा चौकार. सुंदर बॅटिंग ज्याने केली. 17 धावा जोडलेल्या आहेत आणि त्याचमुळे बॅटिंग करणाऱ्या टीमची सध्या दांडाखाडीची धावसंख्या 29 पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला थ्रो थोडा खराब होता पण मी कौतुक करेन यष्टीरक्षकाचं. विकेट मिळते 29 ला. चौथी. कॅप्टनला सध्या तुम्ही पाहतात अवधूतला गोलंदाजीमधून तितकीशी चांगली कामगिरी झाली नाही. कॉल नव्हता नॉस्ट्राकिंग यांच्या कदाचित फलंदाजाचा पण तो धावला आणि आता थेट धावावं लागते पॅव्हलियनच्या दिशेने. 29 ला चौथा धक्का बसला. येस हा सत्यनारायणची आय थिंक पूजा संपन्न झालेली आहे. महाप्रसाद दुपारी घेतला आपण. आता प्रसाद घ्या. शिवसृष्टी फार सुंदर नाव देखील आहे. अर्थपूर्ण नाव आहे बंगलोचं जो आपल्या डाबा बाजूला कॉमेंट्री बॉक्सचा. आणि त्या मालकांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन व्यक्त करू. आज ज्यांनी सर्वांसाठी प्रत्येक संघाच्या खेळाडूसाठी मॅनेजमेंट टीमसाठी संपूर्ण गावासाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. बालनाजी जग्गू मेहर साहेब. फाईन लेगचा वरतून स्कूप केलाय. सुपला फाईन लेगला गेलाय. अडवला आय थिंक की गेलाय. अंपायरचा इशारा. 4 धावा. चौकार. थँक्यू. 37वा चौकार. आणि आपण अगोदर पासून हे फटके पाहत आलेलो आहोत. कौस्तुभ अगोदर श्रीलंकेचा दिलशान खेळायचा. एबीडी खेळायचा. पण या फटक्याला आता सध्या तरी भारतामध्ये प्रसिद्धी सूर्यकुमार यादवने दिलेली आहे. पुन्हा सुपलाचा प्रयत्न पण यावेळेला हुकला. डॉट बॉल. नाराज आहे थोडासा प्रतीक स्वतःवरती. स्वतःशी बोलणं गरजेचं असतं. मी काल देखील म्हटलं होतं की आपल्याला आपल्याशिवाय चांगलं कोणी सांगू शकत नाही. 3 बॉलचा खेळ शिल्लक. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला येतोय फिल्डर. वेल जज पण कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झालेली आहे. प्रतीकला जीवनदान मिळते. सोबत धावा मिळतात. दांडाखाडी टीमला 2. नाराज आहे गोलंदाज. ती नाराजी त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते कारण एका चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून कॅच ड्रॉप झाली. हा सामना महत्वपूर्ण आहे. फटाका वाजलेला आहे. पाहूयात मॅच संपल्यानंतर कोणता संघ फटाके वाजवतोय. 35 धावा. 4 विकेट. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढे आला एज होती. टप्पा पडलाय. मागे गेलाय चेंडू. हा असेल डॉट बॉल. चेंज ऑफ पेस. कमी गती. परिवर्तन काळाची गरज आहे. मग ते कोणत्याही गोष्टीमध्ये असू द्या. हा रिप्ले पा. पुढे आला. लेगस्टम्पला सफल झाला आणि चेंडू ऑफस्टम्पचा फार बाहेर होता. टॉस केलं होतं बॉलला परेशने. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे कदाचित आता विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. यस अर्थातच. डाव देखील संपला पहिला. विकेट पडल्या 5. धावा बनलेल्या दांडाखाडीचा 35 आणि जलसार संघाला बनवायचा आहेत सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी होईपाडा चषकाच्या धावा. 36 चं टार्गेट. यस कम ऑन डीजे.
एका चांगल्या गाण्यासोबत पुन्हा एकदा येऊयात होळीपाडा चषक 2024 मध्ये. तुझ्या बाचीच्या कार्याला अरे ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला अरे पांडुरंग मामा तुझ्या बाचीच्या कार्याला पांडुरंग मामा तुझ्या बाचीच्या कार्याला पहा काय मेहनत आहे चेहऱ्यावरती सध्या. त्यांच्या जर आपण बघितलं तर थोडे थकलेले दिसतील तुम्हाला, पण दोघेही चर्चा करतात. आमचा मॅनेजमेंटमध्ये फार महत्वाचा ज्यांचा वाटा आहे, एका बाजूला तुम्हाला नितीश मेहर पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला यशांक मेहर. चेहऱ्यावरती आता थोडी स्माइल देखील आहे. नाही जागृत धनू असेल, मयूर असेल, आमचे सागर दादा असतील, त्याचबरोबर हर्षद मेहर असेल, सर्वच. आता प्रत्येकाची नावं घेणं पॉसिबल नाही, पण शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येकाची नावं आम्ही घेऊ. या प्रत्येकाची मेहनत आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा पार पडली जाते. ही बोट सध्या धक्क्याला लागली आहे आणि सर्वजण त्या बोटीत बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. होळीपाडा चषक 2024 अर्नाळा किल्ल्याच्या बाजूलाच आपण आहोत. हे आजोबा पा येल्लो टी शर्ट आणि जवळपास त्यांचं वय 80च्या पुढेच असेल प्रवीण दादा. पण क्रिकेट हा खेळ प्रत्येकाच्या रक्तात असतो. त्यांनी आयुष्यामध्ये बऱ्याचशा विकेट काढल्या असतील, बरेचसे षटकार मारले असतील. भव्याला 500. अमृतजी मेहर साहेब यांच्याकडून पहा इकडे पहा आपल्या स्वतःच्या जाळ्यावरती बसून या मॅचचा आनंद घेतात. खरं तर सकाळी जेव्हा बोट समुद्रामध्ये जाते, मासे ते घेऊन येतात, त्यानंतर ते वेचले जातात, बाहेर काढले जातात. ते सर्व काम करून आता संध्याकाळच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेट या खेळाचा आनंद घेत असताना सर्व अर्नाळकर हे सध्या आपल्या घराच्या विंडोमधून दोघं चर्चा करतात कोण मॅच जिंकेल. आणि आता टेरेसवरती जाऊया. त्याच घराच्या टेरेसवरती त्याच घरातील माता भगिनी आहेत ज्या देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करू. बाजूला हे आपले बरेचसे नवतरुण पाहायला मिळतात. प्रशांतजी भगत आमचे डीबीएनचे कॅमेरामॅन, हॅट्स ऑफ टू यू दादा. असंच तुमचं कार्य पुढच्या 2 दिवसामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळेल. आणि होळीपाडा चषक फक्त अर्नाळापुरतं, वसई विरारपुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचेल. कारण यूट्यूब 198 देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 9 सेकंडला थ्रो, पहिल्या चेंडूवरती मॅच मध्ये ट्विस्ट. मोठा मासा गळाला सापडलाय. गणेश बाद. थँक्यू डीजे. हा रिप्ले पहा, गरज नव्हती या क्षणाला, पहिली जाव होती आणि हा स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स करत असताना अवधूतने डायरेक्ट हिट केलं आणि विकेट पडली ती फलंदाज गणेशची. मोठा मासा, जसे आपले कोळी बांधव जातात समुद्रामध्ये, बोंबील बरेचसे मिळतात, त्यांना पापलेट मिळतात, पण सध्याच्या घडीला सर्वात महाग आय थिंक गोल्डन मासा आहे का काय दादा? गोल्डन मासा आहे. तो गोल्डन मासा मिळाला, बाय चान्स मिळतो तो, पण इथे मिळालाय अवधूतला पहिल्याच बॉलवरती. हो प्रवीण, आणि इथे अपील स्ट्रॉंग होती, इम्पॅक्ट नव्हता, नॉट आउट. रिप्ले ओव्हर द विकेट. यस, लेग स्टम्पचा बाहेर असावा आय थिंक. इम्पॅक्ट, दॅट्स वाय अंपायर्स कडून नॉट आउटचा इशारा आलेला. येस, तुम्ही ओव्हर द विकेटने अथवा राऊंड द विकेटने, लेग स्टम्पची पिचिंग असेल तर अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. चांगला फटका स्लाइस केल्या बॉलला,
मागे चाललाय चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये पहिली धाव पूर्ण सेकंडचा कॉल मिळतील 2 धावा. ओव्हर थ्रो झालेला आहे बॅकिंगला फिल्डर 2ने खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या जलसारचं. दोन्ही तगडे संघ आहेत बऱ्याच वेळेला समोरासमोर येत असतात पण या होळीपाडा चषकाच्या निमित्तानं दुसऱ्या उपउपांत्य फेरीमध्ये खेळतात. आजचा दुसरा दिवस आहे आणि सेकंड क्वार्टर फायनल तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमधली. धावसंख्या 2. स्विच केलं होतं स्वतःला पण थोडे लेट झाले. स्विच हिटचा प्रयत्न होता फलंदाज प्रवीणचा. डॉट बॉल. गोलंदाज अवधूतचं कौतुक असेल. हाय ऍक्शन आहे. हाईट फॅक्टर तुम्हाला बेनिफिट देता ॲज अ बॉलर. ही त्याची बॉलिंग ऍक्शन. काल देखील म्हटलं होतं गोलंदाजाकडे 4 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्याचा अगोदरचा बॉलिंग मार्क, रनवे, रिलीज पॉइंट आणि त्यानंतरचा फॉलो थ्रू. 4ही गोष्टी आपण पाहतोय अवधूतकडे. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा 1 विकेट. ओहो खोलात वाईड यॉर्कर बँक ऑन टार्गेट. डॉट बॉल. डिसिप्लिन बॉलिंग. एकही मोठा फटका पहिल्या 5 बॉलमध्ये खेचू दिला नाही. अवधूत कॅप्टन आहे हा आणि तो सध्या दाखवतोय त्याच्यामध्ये असलेली जिद्द, त्याचं पोटेन्शियल, त्याची स्किल. हार्डलाईन पूल केलाय डीप मध्ये फिल्डर येऊन थ्रो करेल तोपर्यंत. ओ इथे काय घडलंय? प्रवीणला कॉल नव्हता पण आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. धक्का बसतोय 3 या आकड्यावरती. जलचारला दुसरा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. बघा काय बॉलिंग टाकली अवधूतने. 3 धावांचं षटक आणि त्यामधून 2 गडी बाद केले. दोन्ही धावचीचे आहेत परंतु विकेटवर नाही आहे त्याच्या. परंतु जी गोलंदाजी करून दाखवले ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. पहा पहिला विकेट. स्वतःच्या फॉलोअर मधून जाऊन फेकी करणं यष्टावर तितकंच सोपं नाहीये परंतु ते सुद्धा पहिल्या चेंडूवर करून दाखवलं होतं अवधूतने आणि ब्रेक आणून दिला होता. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. वेगवान चेंडू परंतु पायावर आदळलाय. त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू डॉट बॉल आला गेलाय. धावफलकाचं आपण बघितलं तर फक्त 3 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका. ब्लॉक कॉलचा मारा. पुन्हा एकदा तोच चेंडू. 1 धाव. एक धाव्याने कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. इक्वेशनचा जर विचार केला तर आपण येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. हा पल्ला तितकासा लांबचा राहिलाय. पुढे ते पल्ल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अवधूतने दाखवून दिलं होतं आणि थांबून ठेवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला गेला होता आणि तो दबाव आता जलसार संघावर कुठपर्यंत आलाय आणि त्या दबावाचं उत्तर कशा प्रकारे जलसार संघ दांडी खाडी संघाला देईल येणारे कालवेळ सांगणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती अवधूतने त्याला बघता बघता आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये समीरने उत्तर सुद्धा दिलंय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. फक्त 4 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा मारा. चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव. टॉप 4 मध्ये जाणारे जे संघ असतील त्यांनी रविवारच्या दिवशी सिमेंटच्या पिचवर खेळवण्यात येतील. कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे जो कोणी संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल तर रविवारच्या दिवशी त्या सिमेंट पिचवर त्यांना खेळावं लागणार आहे. हो वेगवान चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा मारा. ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. चेंडूला अडवलंय. तोपर्यंत 2 धावा. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. अजूनही मोठा फटका आलेला नाही आहे कारण ज्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न जलसार संघाला केलाय. इकडून एखादा मोठा फटका येईल का? मॅच ऑन करायचे असेल तर रिवेश आणि जयेशला ते प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू बाईकच्या रूपाने डॉट बॉल सुद्धा आलाय.
तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 7 धावा धावपलकावर मॅच इक्वेशन येणार आहे 12 मध्ये 29. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा कमला तारा तिमीर हरा थँक्यू डीजे. गरजा शिवाजी राजा. पण इथे बसल्या बसल्या तुम्हाला अर्नाला किल्ल्यावरून दिसणार हा सनसेट. सूर्य अस्ताला चाललाय आणि त्या बाजूला असलेली ही नारळाच्या झाडांची बाग. ऑल एक्समचा बाहेर. एक धाव इथे जरूर जोडली जाईल. धावसंख्या 8 वरती पोहोचली. रिवेश आणि जयेश हे दोघे मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर्ड 100 जवळपास 14 वरती. पवार सर सही. प्रतीकला आपण पाहतोय या ओव्हरमध्ये 36 धावांचं लक्ष आहे. ऑन पेपर तितक्याच्या धावा मोठ्या वाटत नाही, पण पहिल्या 2 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केलेली आहे धावा त्यांनी मोठ्या बनवलेल्या आहेत. 12 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या. आता बॉल शिल्लक आहेत अर्थातच ते 11 आणि 11 मध्ये 28 धावांची गरज या मॅच मध्ये. रिवेश प्रयत्न करतोय. हार्ड हिटर आहे पण सध्या चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. हवा थोडीशी आता विरळ झालेली आहे आणि वातावरण दमट झालेले. जे दुपारी तापलं होतं फार तेव्हा मोठे फटके आपण त्याच वेगाने पाहत होतो. 11-28. रिवेशचा रॉकेट लॉंग ऑन द फिल्डर. ओ फार चांगला प्रयत्न. उद्धूत आपसूक टाळ्या आल्या कारण हे क्रिकेटचे दर्दी आहेत. प्रयत्न आता धाव घेण्यासाठी. विकेट पडेल. रिवेशची विकेट. फलंदाज बाद. हो मेरे साईं सरकार होलिया शिरडी अवतार सगुण ब्रह्म साचार मेरे साईं सरकार हो मेरे साईं सरकार. हे प्रयत्न पहा, एफर्ट्स पहा. एकाच हाताने जर कदाचित हाताच्या उंजळीमध्ये पडला असता तर त्याने कॅच पकडली असती. हा फोरआर्म्सला लागलाय. आतमध्ये राहिला चेंडू. 6 धावा द्यायच्याच नाही हे त्याला मंजूरच नव्हतं आणि त्यानंतरची रनआउट पहा. कॉर्डिनेशन दोघांचे बिघडलं. हा ना शेवटला होकार. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आल्या. या मॅच मध्ये आता काही घडू शकतं. 9 ला विकेट पडलेले 3 बॉल उरलेले आहेत आता टोटल ते 10 आणि 10 बॉल मध्ये 27 धावांची गरज आणि पहिले 3ही फलंदाज आतापर्यंत जे आउट झालेले आहेत रनआउट. प्रेशर हँडल करावा लागेल तुम्हाला क्वार्टर फायनलचा. खोलात हेलिकॉप्टरचा प्रयत्न भव्य धावतोय पण त्याचा वाक्या बाहेर होता. चेंडू डीप मधून फिल्डर येईल. मिसफील्ड पाहायला मिळाली. मागून बॅकअप येते. चिराकडून धावा मिळतात 2. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. पहिल्या इनिंग मध्ये देखील असाच होता सुरुवातीला स्कोर, पण मध्ये आलेला चिराग अलादीनकडे चिराग होता तो घासल्यानंतर जिन निघायचा. पण इकडे या दांदाखाडी संघासोबत स्वतः चिराग आहेत. खूप चांगले बॅटिंग. 17 धावा त्याने खूप कमी चेंडूमध्ये जोडल्या होत्या आणि तशी एक स्फोटक खेळी आता जलसारच्या फलंदाजाला करावे लागेल. येस इट इज डेड बॉल. 9 चेंडू 25 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या जलसारला. काय घडेल. पिंकेश मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 25 धावा. 11 ला 3. टॉप एज बराच उंच चेंडू. थर्डमॅन पॉइंट. विकेट किपर 4 जवळपास फिल्डर होते पण कॉल होता विकेट किपर. पकडलाय त्याने. झेल फलंदाज होतो बाद. 11 ला 4था धक्का. टॉप एज आणि त्यानंतर हे 4 फिल्डर पाहत होते चेंडूकडे. त्यामध्ये कॉल दिला विकेट किपर दीपेनने
आणि हा टिपलेला झेल, सुंदर झेल, ज्या झेलने डाव संपला. पिंकेशचा फलंदाज बाद. 11ला चौथा धक्का बसलाय. बॉल शिल्लक आहेत 8. 25 धावांची गरज आहे. सामना आता थोडासा दूर होत चाललेला आहे जलसारचा आपण विचार केला तर. आर्यन ऑफ स्टंपचा बाहेर फॉलो केलाय गोलंदाजाने फलंदाजाला, पण जास्त बाहेर. वेग प्रचंड होता, दिशा थोडीशी भरकटतात. विथ द अँगल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पडलाय खोलात, पण फार बाहेर होता चेंडू. वाईटचा इशारा. आताही तुला विचारेन कौस्तुभ. यस, कौस्तुभचे फॅन आलेले आता. 8 बॉल 24 पाहिजेत. तुझं प्रेडिक्शन काय असेल, दांडाखाडी की जलसार? नाही, मला वाटतं सामना खूप लांबचा झाला जलसार संघाचा. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन कोणी क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा. कारण ज्या प्रकारची सुरुवात केली होती ना बॅटिंग करत असताना, त्या प्रकारची सुरुवात गोलंदाजीच्या आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी करून दाखवले आणि त्याचं उत्तर जिवंत उदाहरण आतापर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले. एक मॅच ऑन कधी होऊ शकते जर आता या बॉल वरती मोठा फटका आला तर. 7 बॉल 22 ची गरज आहे. आर्यन एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल आहे. लॉंग ऑफचा फील्ड आहे. चेस मोठी फिल्डर धावतोय, बॉलही धावतोय. अखेर सीमारेषेच्या जवळ त्याने अडवलाय. थ्रो केला जाईल. धावा मिळतात 2. जयेशकडे स्ट्राईक असेल अर्थातच. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. धावा आहे 16. 4 विकेट. बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज. हो, क्या बात आहे. काका हात करतोय टॉस कपच्या दिशेने आणि तिकडून काय जबरदस्त पिक्चर कॅप्चर केलं. फहा अमर बुवा, क्या बात आहे. त्यानंतर आमच्या दिशेने सुद्धा कॅमेरा आलाय. स्कोरर पवार द पॉवर. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे इक्वेशन राहिलंय येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. 6 चेंडू 20 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू. हो, इकडे काय घडलंय. हलवार पद्धतीने शॉर्टम पुलचा चेंडू आला होता, फुल करायचं होतं, परंतु इतक्या वेगाने बॅट आली होती ना. कौस्तुभ तुला आताही पाहायला मिळतोय फलंदाज तसाच उभा आहे एखाद्या स्टॅच्यू प्रमाणे. त्यालाही समजलं नाही की हा बाउन्सर मी हुकलो कसा. 5 बॉल 20. पुन्हा एकदा शॉर्टम पूल यावेळेला पूल केलंय, परंतु एका टप्प्याने चेंडू सीमार गप्पार चौकार. 4 धाबा. थँक्यू. कारण कदाचित पहिल्या चेंडूवर याच प्रकारचा फटका जयेशकडून आला असता तर मॅच अजून ऑन झाली असती. आणि आता विद्याताई मैदानाच्या आतमध्ये चाललेल्या आहेत. कालच्या पहिल्या मॅच पासून आता पूजा संपलेली आहे आणि प्रसाद मिळतोय तो जयेशला. बॉम्ब या नावाने खरं तर त्याची ओळख आहे. हा बॉम्ब जर फुटला तर मॅच असेल ती जलसारची. पाहूयात काय घडतंय. 4 चेंडू 16. पहिला तडाखा तर बसला या बॉम्बचा. दांडा खाडीला देखील. पाहूयात हा बॉम्ब कोणता आहे नक्की. दुसरा चेंडूवर बॉम्ब फुटलाय, अजून बॉम्ब फुटेल का? सर्वांच्या नजरा जयेश्वर आहेत. 4 मध्ये 16 जिंकणार कोण आणि टॉप 4 मध्ये येणार कोण? या बॉम्बला एक स्काय शॉट देखील उडवावा लागेल आता. 4 चेंडू 16 ची गरज. बॉल तयार. खोलात होता, ऑन साइडला ड्राइव्ह केला. भव्य मिसफील्ड झाली भव्यकडून. मागे चिराग आहे त्याचा, उचलून थ्रो केला जाईल. धावा मिळतील 2. प्रेशर आता फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे देखील असेल कारण धावा येत आहेत. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 14 धावा. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर हृदयाचे आता ठोके वाढणार आहेत प्रत्येक इथे असलेल्या प्रेक्षकाचे, खेळणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूचे. हा स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज जयेश. बॉम्ब. 3 चेंडू 14. यॉर्कर टाकलाय, चांगला चेंडू. सिंगल पूर्ण होईल. भव्य समोर, दुसरी धाव देणार नाही. फार चांगली फिल्डिंग आणि आता मात्र सामना आलाय 2 चेंडू 13 वरती.
2 चेंडू 13 धावांची गरज. कारण बघ 22 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 22 चेंडू मध्ये जवळजवळ 16-17 चेंडू ब्लॉक हॉलच्या दिशेने गेले. म्हणजे गोलंदाजांनी जो प्रयत्न केला तो पूर्णपणे यॉर्कर आणि ब्लॉक मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते धावांचा पाठलाग इतकासा पुरेसा नव्हता. जलसार संघ अजूनही करत असेल की या ब्लॉक हॉलचा मारा करत असताना आम्ही कशा प्रकारे बॅटिंग करायला पाहिजे होती, हे धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला पाहिजे होता, या गोष्टीचा अजूनही विचार जलसार संघ करत असेल. निश्चितपणे पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट पडला, रनआउट. त्याने फटका बसला आणि अर्थातच हा सामना जिंकला. सेमीफायनल मध्ये दाखल होतोय तो संघ दांडा खाडी. हार्दिक अभिनंदन. होळीपाडा चषक 2024च्या सेमीफायनल मध्ये. ज्यांनी षटकार मारला होता पारितोषिक कोण आहे? चिराग. आणि सामनावीरचं पारितोषिक देखील चिरागला मिळणार आहे. चिराग आपण या 17 धावसंख्येची बारदार खेळ करणारा चिराग संघ दांडाखाडीचा या मॅच त्यांचा वास्तूकडे या सिक्सर किंग चिराग 17 धावा बनवणारा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सफाई वेडी मळीरामजी केणी साहेब यांच्या सोबत आपण